हॅलो मित्रांनो, माझं नाव जयेंद्र राणे आणि मी पण एक स्टॅमर होतं. तर हे स्टॅमर जाण्यासाठी मी काय प्रॅक्टिस करतो, तर मी हे प्रॅक्टिस म्हणजे एखादा बुक वाचतो किंवा मी अशा प्रकारे व्हिडिओ बनवतो किंवा एका आरशासमोर मी उभा राहून त्या आरशासमोर मी एखादा टॉपिक घेऊन बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण की ही जी गोष्ट आहे ना, म्हणजे स्टॅमरिंग जेव्हा होते तर ते जे गोष्ट आहेत ते फक्त एक तोच इन्सान किंवा तोच मुलगा माणूस तोच समजू शकतो की ते काय असतं. बाकीचे तर आपल्याला म्हणून देतात यार होतेच आहे, चालतेच आहे, पण ते जेव्हा दुःख आहे ते म्हणजे कोणीच समजू शकत नाही. कारण की आपण जेव्हा स्टॅमरिंग करतो तेव्हा समोरची नजर काहीतरी वेगळीच असते. म्हणजे त्यांना असं वाटते की हा पागल तर नाही, याला तर धडाचं बोलता पण नाही येत, कसं होणार याचं, काय होणार. म्हणजे ते आपल्यावर एक प्रकारचं दया पण करतात. पण आपण काय करू शकतो याच्यावर? आपल्याला हे खूप म्हणजे कोणाकोणाला जन्मापासून असते तर कोणाकोणाला म्हणजे एक साथ आल्यासारखी येते. जर तुमचा मित्र जर कोणी स्टॅमर करत असाल आणि तुम्ही त्याच्यासोबत जर खूप जास्त राहत असाल तर तुम्ही पण थोडं थोडं स्टॅमर करू शकता, असं पण आहे. पण त्याचा इफेक्ट जो आहे तुमच्याचा खूप काही जास्त होत नाही. तर आता याचा अर्थ असं नाही की आपण त्या मित्रासोबत राहायला नाही पाहिजे. हे फक्त काही वेळापुरतं होतं, कारण की मी हे जाणवलं आहे. कारण की सगळ्यांची पर्सनॅलिटी हे वेगवेगळं आहे. तर ऑब्वियसली म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या असणार. आणि आपण हे जे स्टॅमर करतो हे आपण जाणून करत नाही. हे म्हणजे आता ते आपलं बॉडी प्रॉब्लेम आहे की काय हे माहीत नाही, पण हे होते आणि आपण जास्त रिग्रेट नाही करायचं. जे होईल ते होईल. कारण की मी आतापर्यंत जे सफर करत आलेलो आहो, मी हार मानत नाही. यार जे होईल ते होईल आणि आपल्यासोबत जे होते ते चांगल्यासाठीच होते. म्हणून हार नाही मानायची. थोडंसं डिमोटिवेट होईल. कारण की माझ्यासोबत असं खूपदा झालं आहे. जेव्हा मी एका साध्या दुकानात वगैरे जातो आणि जे मला पाहिजे मी ते त्यांना कधी कधी सांगू पण नाही शकत की मला ही वस्तू पाहिजे बा म्हणून. म्हणजे कधी कधी काय होते आपल्या असं नाही की हां ठीक आहे, एक कॉन्फिडन्स किंवा फिअरनेस पण असतो आपल्यामध्ये की मी आता अटकणार तर नाही, माझ्याच्याने बोलणं तर होणार नाही. तर या पण काही गोष्टी आहे की आपण त्या गोष्टीमुळे आपण अजून जास्त स्टॅमर करतो. आपण जेव्हा पब्लिक स्पीकिंग जेव्हा करतो तेव्हा पण जर आपल्यामध्ये जर नर्वसनेस, फिअरनेस, लो कॉन्फिडन्स जर या गोष्टी असल्या तर आपण अजून जास्त स्टॅमर करतो. आणि जर आपल्यामध्ये जर फिअर तर हा सगळ्यामध्येच असते, पण त्याची क्वांटिटी किती आहे आणि कॉन्फिडन्स हा खूप महत्त्वाचा आहे. मी असं ऑब्झर्व केलं आहे, जर आपल्यामध्ये फिअर जाऊ दे पण कॉन्फिडन्स जर असला तर आपण नाही एकदम फ्लुएंटली पण आपण चांगलं बोलू शकतो आपण. आणि हे सगळं आपल्या मेंटॅलिटीवर आहे. जर आपण चांगल्या गोष्टी जर विचार केला आणि जर आपण स्वतःला असं म्हटलं नाही मी चांगलं बोलू शकतो, मी पण बाकींसारखाच आहे, तर आपण नक्कीच आपण चांगले बोलतो. कारण की मी ऑब्झर्व केलं आहे. तर माझं
हेच म्हणणं आहे की तुम्ही डिमोटिवेट नका होऊ. कारण की आपली लाईफ आहे. आपल्याला जसं बनवलं म्हणजे आपण जसं आहोत तसं आहोत. आपण आता याच्यामध्ये काही पण चेंजेस करू शकत नाही. तर म्हणून रिग्रेट नाही करायचं. मला माहीत आहे की ही समस्या खूप मोठी आहे आपल्यासाठी. कारण की हे जेव्हा घडतं ना आणि जो तो फील ते फक्त आपणच करतो. आपण फक्त असं म्हणू शकतो यार नाही चालतेच आहे. पण ते जेव्हा गोष्ट घडते आणि ती आपल्याला जे वाटते ना ते फक्त आपणच फील करू शकतो. मला माहीत आहे कारण की हे रोजचंच आहे. म्हणजे हे फक्त आजची गोष्ट नाही. दैनंदिन जीवनामध्ये आपल्यासोबत हे होणारी गोष्ट आहे. तर आपल्याला खचायचं नाही. होतेच आहे. लाईफ आहे. एन्जॉय युअर लाईफ. थँक्यू.